उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं मातोश्रीच्या बाहेर कार्यकर्ते जमलेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यांचा 64वा वाढदिवस आहे आणि या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते जमा झालेले आहेत। मातोश्रीच्या बाहेरचे आपण हे दृश्य पाहतोय। आज जागोजागी आणि संपूर्ण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। पक्षाकडून बॅनर सुद्धा झळकवण्यात आलेले आहेत। त्यावरती भावी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या 64व्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्ते जमा झालेले आहेत। पुष्पगुच्छ देऊन हस्तांदोलन करताना दिसतात, त्यांना शुभेच्छा देताना दिसतात। मातोश्रीच्या बाहेरचे आपण हे दृश्य पाहतोय। वेगळाच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, आम्ही दृश्य पाहतोय। मातोश्रीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेत, काय सांगाल? उद्धव ठाकरेंचा आज 65वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे राज्यभरातून जे शिवसैनिक मातोश्रीमध्ये दाखल झालेले आहेत त्या सर्व शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे पुढचे 1 तासभर सर्व शिवसैनिकांना भेटतील। शिवसैनिक संपूर्ण राज्यभरातून शाल घेऊन आले आहेत, फुलांचा गुच्छ घेऊन आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंसमोर नतमस्तक होताना पाहायला मिळतात, त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात। अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत सेल्फी काढताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंचे आपण जर पाहिलं असेल तर दादर परिसरामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागलेले आहेत। मातोश्री परिसरामध्ये दाक्षिणात्य भूमिकेत त्यांचे पोस्टर लागलेले आहेत। अनेक नागरिक, अनेक शिवसैनिक त्यांना या ठिकाणी हार, पुष्पगुच्छ घेऊन येताना पाहायला मिळतात। त्यांचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। हे शिवसैनिक संपूर्ण राज्यभरातून आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय, कारण की उद्धव ठाकरेंनी आधीच जाहीर केलं होतं की मी शिवसैनिकांना भेटण्यासाठी मातोश्रीमध्ये उपलब्ध असेल आणि त्याप्रमाणे आज उद्धव ठाकरे सर्व शिवसैनिकांना भेटताना पाहायला मिळतात। कारण की आता उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र राज्याचा दौरा देखील सुरू होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पावसाळा संपल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवरती आता सर्व शिवसैनिक आपल्याला उद्धव ठाकरेंना मातोश्रीवरती शुभेच्छा देताना पाहायला मिळतात। आता आपण जर सद्यस्थिती पाहिली असेल तर मुंबईमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, मात्र या पावसाच्या सद्यस्थितीत देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आपल्याला मातोश्री परिसरामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात, शुभेच्छा देताना पाहायला मिळतात। पुढचे तासभर उद्धव ठाकरे सर्वांच्या शुभेच्छा आपल्याला स्वीकारताना पाहायला मिळणार आहेत, कारण की आज सकाळपासूनच मातोश्री परिसरामध्ये शिवसैनिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत होती आणि अखेर उद्धव ठाकरे या सर्व शिवसैनिकांना आपल्याला भेटताना पाहायला मिळतात, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना पाहायला मिळतात। नेते मंडळी साधारणतः दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरेंना मातोश्रीमध्ये भेटताना पाहायला मिळतील। यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार असतील, खासदार असतील यांचा सहभाग असणार आहे। मात्र जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, विभाग प्रमुख आहेत, ते मात्र आता मातोश्रीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात, शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळ उद्धव ठाकरे मातोश्रीमध्येच असतील आणि त्यानंतर ते सर्व आपल्याला शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर ते आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जाताना पाहायला मिळणार आहेत। मात्र आपण आता दृश्यामध्ये जर पाहिलं असेल तर आमदार अजय चौधरी देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लालबाग, शिवडी, भायखळा या परिसरातले शिवसैनिक आपल्याला मातोश्रीवर दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण की आज उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मातोश्रीमध्ये देखील आपण पाहिलं असेल तर फुलांची आरास केल्याचं पाहायला मिळत आहे। मातोश्रीचा प्रामुख्याने वांद्रे परिसर असेल किंवा दादर परिसर असेल, या 2 परिसरामध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अनेक बॅनरवरती उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख करण्यात आलेला आहे। काही बॅनरवरती जननायक म्हणून असा उल्लेख करण्यात आलेला आहे, काही बॅनरवरती कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आलेला आहे, तर काही जे बॅनर आहेत त्या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे आपल्याला दाक्षिणात्य भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे आज मातोश्रीवरती अर्थात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळणार आहे। आता संजय राऊत हे देखील आपल्याला मातोश्रीवरती दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता प्रामुख्याने जे प्रमुख शिवसेनेतले नेते आहेत
ते देखील आपल्याला मातोश्रीवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यापैकी संजय राऊत हे देखील आहेत. थोड्याच वेळामध्ये प्रामुख्याने जे आमदार आहेत, जे आमदार मुंबईमध्ये उपस्थित आहेत, ते आमदार देखील आपल्याला मातोश्रीवर दाखल होताना पाहायला मिळतात. कारण की सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये खऱ्या अर्थानं तुषार महाराष्ट्रभरातून शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या संपूर्ण गोष्टीची अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.